नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला करंज्याचं सारण करून दाखवणार आहे आणि करंज्या त्याच्यापासून करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं बदाम घेतलेले, काजू घेतले, तीळ घेतलेले आणि मनुके घेतलेले, रवा घेतलेला आहे आणि इथं साखर घेतलेली आहे. साखर पण लागणार आहे आणि खोबरं घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे. तर आता सगळं हे साहित्य भाजून घ्यायचं. आता कढईमध्ये थोडंसं तूप टाकून रवा भाजून घेऊया. कारण खमंग भाजायचा रवा पण मस्त. बारीक रवा घेतलेला आहे मी, तुम्ही जाड पण घेऊ शकता. हे बघा रवा किती खमंग भाजलेला आहे मस्त. तर असंच करून एक एक साहित्य मी सगळं भाजून घेते. आता मी खोबरं भाजून घेते. हे खिसून घेतलेलं खोबरं आहे मी. हे बघा तर मस्त खमंग भाजून घेते. आता खोबरं पण मस्त भाजलेलं आहे बघा, खरपूस. करपवायचं नाही आहे अजिबात, सतत त्याला मिक्स करायचं. आता काढून घेते हे पण. आता बाकीचे ड्रायफ्रूट भाजून घेते. थोडंसं तुपावरच भाजायचे, मस्त खरपूस भाजतात मग आणि खूप दिवस सारण पण टिकतं. बदाम पण याच्यातच घालते. आता हे मस्त खरपूस भाजलेले ते पण काढून घ्यायचे. आता मी तीळ भाजून घेते. तीळ पटकन भाजतात, जास्त वेळ लागत नाही तिळाला. तिळाला काही तूप टाकायची गरज नाही. कढईला जे असतं ना तूप चिटकलेलं ते त्याच्यातच होऊन जातं ते. हे बघा मस्त चटचटलेत तीळ पण. आता खसखस टाकायची 2 चमचे. ह्याच्यामध्ये खसखस खूप छान लागते, तर खसखस करंजीमध्ये जरूर घाला. ह्याच्यातच घातले मी. आता गॅस बंद करायचा. तर मंडळी मी साखर वाटून घेतली आणि त्याच ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वाटून घेते मिक्सरमध्ये, चालू बंद करत. हे बघा हे जाडसर अशी भरड वाटून घेतलेली मी, जास्त बारीक नाही करायचे. मंडळी आता तीळ आणि खसखस मी वाटून घेणार आहे याच्यामध्ये. तर मंडळी हे सगळं भाजून झालेलं आहे, वाटून झालेलं आहे मस्त. हे बघा हे पण खसखस आणि तीळ पण असे वाटलेले आणि ड्रायफ्रूट असे जाडसर वाटलेले. हा रवा छान भाजलेला आहे आणि खोबरं पण मस्त भाजलेलं आहे. तर आता हे सगळं मिश्रण मिक्स करायचे. मनुके टाकायचे. मनुके काही मी भाजलेले नाही आहेत. आणि वेलची जायफूट पूड टाकायची. आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. हे बघा, कारण वांज ठेवायचं नाही असं म्हणतात. आमची अक्का सांगायची की वांज नाही ठेवायचं कुठलाही पदार्थ. आणि पिठी साखर टाकायची. तर ते आवडीनुसार तुमच्या टाका, किती गोड तुम्हाला आवडतं ते. आणि ह्याच सारणापासून मी मोदक पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे, महिनाभर टिकणारे मोदक. हेच सारण वापरून आता हे सगळं मिक्स करायचं. हातानेच मिक्स करायचं म्हणजे छान मिक्स होतं. हे बघा मंडळी मस्तपैकी खुसखुशीत सारण आपलं तयार झालेलं आहे. तर खूप भारी होतं हे सारण. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता. मी फक्त काजू बदाम आणि मनुके टाकलेले. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता आणि खारीक पण टाकू शकता तुम्ही. हे बघा खूप छान झालेलं आहे, मस्त झालं आहे एकदम. तर मंडळी हवाबंद डब्यामध्ये हे 2 महिने पण छान टिकतं सारण, कारण मस्त खमंग भाजलेलं असतं ना आपण. तर मी अशा डबा घेतला आहे, आता त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे मी. हे बघा मंडळी डब्बा भरून झालेलं आहे मस्तपैकी. तर आता हे झाकण लावून मी ठेवून देणार. करंज्या करायच्या वेळेस मी दाखवेल तुम्हाला कशा करणार आहे करंज्या आणि किती प्रमाण घ्यायचं ते. मंडळी सारण तयार झालेलं आहे. आता मी पीठ मळून घेते. 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे मी. कुठलंही माप घ्या तुम्ही. 2 वाट्या पीठ घेतलं. 1 वाटी छोटा रवा घेतलेला, एकदम बारीक रवा आहे बघा, चिरोटी रवा. मीठ घालायचं.
1 चमचा आणि 1 चमचा पिठी साखर घालायची. एकदम छान कुरकुरीत मस्त एकदम कडक राहतात, मस्त होतात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि तेलाचं मोहन घालणार आहे मी. एकदम कडकडीत तेल गरम करायचं. 4 चमचे घेतलेलं आहे मी तेल. कडकडीत गरम करायला ठेवलेलं आहे. बघा मंडळी, कडकडीत गरम झालेलं आहे तेल. लगेच हात घालायचा नाही, चमच्याने मिक्स करायचं. त्याच्यामुळे करंजी मऊ पडत नाही. एकदम कडकडीत तेल घ्यायचं. एकदम खुसखुशीत नरम अजिबात पडत नाहीत. खूप दिवस तसे आहे तसेच राहतात. गार झाले आता जरा चोळून घ्यायचं पिठाला. आणि थोडं थोडं करून पाणी ओतायचं आणि मळून घ्यायचा गोळा. हे बघा मंडळी, मस्त झालेलं आहे एकदम. तर आता पाणी टाकून मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा मळायचा, सैल नाही मळायचं. बघा मंडळी, मस्त एकदम गोळा तयार झालेला आहे. आता एक 10 मिनटं भिजून देते आणि नंतर मग करंज्या करायला घेणार आहे. तर आता मंडळी, मी साठा तयार करून घेणार आहे. तर याच्यामध्ये तुपाचंच भांडं आहे, त्याच्यातच मी तूप टाकणार आहे. आपलं सॉरी तेलाचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे. 1 चमचा घेतला आहे मोठा. आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, 1 चमचा टाकणार आहे मोठा. आणि हे चांगलं फेटून घेणार आहे. चांगलं फेटून घ्यायचं. जरा मी पातळच ठेवणार आहे. 5 मिनटं फेटून. आता झाले मंडळी 10 मिनटं. मी आता जरा आणखीन मळून घेते एकदा. आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते, कारण 4 पोळ्या करून घ्यायच्यात. हे अशा प्रकारे चपातीला करतो आपण त्याप्रमाणे. आणि आता एक एक चपाती लाटून घेते मी. त्याला पीठ किंवा काही तूप लागत नाही आहे, अशीच लाटली जाते. तर पातळ लाटून घेते मी. हे बघा, या प्रकारे मी 4ही लाटून घेते. हे बघा मंडळी, लाटून झालेले 4ही पोळ्या. तर आता ह्याला साठा लावून घ्यायचा. तुम्ही ब्रशनी पण लावू शकता. एक एक पोळीला साठा लावून घ्यायचा. आता दुसऱ्या पोळीला लावते. एकीला लावून झालं. हे बघा, आता दुसऱ्या पोळीला त्याचप्रमाणे लावून घ्यायचं. मी 4ही पोळीला लावून घेते. त्याचा रोल करून घ्यायचा. हे बघा, असा घट्ट रोल करून घ्यायचा मस्त. मंडळी, अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आणि दोन्ही साईडचं काढून टाकायचं थोडं थोडं. आणि जेवढ्या मोठ्या तुम्हाला करंज्या पाहिजेत ना, तेवढ्या तुम्ही करू शकता. लहान मोठ्या तुमच्या याच्यावर आहे, कट करण्यावर. हे बघा, मी अशा प्रकारे सगळे कापून घेते. बघू शकता तुम्ही किती लेयर आलेले आहेत. हे बघा. तर आता अशीच ठेवायची आणि अशीच लाटायची करंजी. अलगद लाटायची. तर हे मस्त लाटून झालेली, ह्याच्यामध्ये सारण भरायचं. आणि अशी बंद करून घ्यायची आणि साईडनं कट करून घ्यायची. हे बघा, या प्रकारे मस्त लेयर दिसत आहेत वरून, सुंदर. तर अशाच मी पद्धतीने सगळ्या करंज्या करून घेते. तर मंडळी, तेल तापलेले.
आता करंजी टाकून घेऊया. जास्त पण कडक नाही करायचं आहे तेल. चार करंज्या सोडते. जेवढ्या बसतायत तेवढ्यात, जास्त गर्दी नाही करायची. बघा मंडळी, अशा खरपूस भाजून घ्यायच्या. आणि एक अशी जाळी घ्यायची, जाळीवर टाकायच्या. याप्रमाणे मी सगळ्या तळून घेते. हे बघा मंडळी, सगळ्या करंज्या करून झालेल्या आहेत मस्त एकदम. तर मी दाखवते तुम्हाला आवाज पण. हे बघा, आणि तोडून पण दाखवते मी किती छान झालेले आहेत बघा. एकदम सॉफ्ट आणि मस्त झालेले आहेत. हे बघा, तर खूप सुंदर होतात. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.